हरिश्चंद्रगड, एका ट्रेकरचा जन्म. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी जागा असते जी त्याला कायमची बदलून टाकते. माझ्यासाठी ती जागा होती हरिश्चंद्रगड. मी एक साधा मुलगा होतो. नोकरी, जबाबदाऱ्या आणि रोजचं तेच ते आयुष्य. पण मनात कुठेतरी एक रिकामी जागा होती. मला वाटायचं जीवन फक्त काम करण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी नसावं. एक दिवस मित्रांनी हरिश्चंद्रगड ट्रेकचा प्लॅन केला. सुरुवातीला मी फक्त फिरायला म्हणून गेलो, पण मला माहित नव्हतं की हा ट्रेक माझं आयुष्य बदलणार होता. रात्रीचा प्रवास सुरू झाला. बसमध्ये गाणी, अंताक्षरी, हशा, पण माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता होती. पहाटे आम्ही पाचनई गावात पोहोचलो. समोर उभा होता सह्याद्री, राकट, भव्य आणि शांत. असा वाटत होता जणू हजारो वर्षांचा इतिहास माझ्याकडे पाहतोय. चढाई सुरू झाली. सुरुवातीला सगळं सोपं वाटत होतं, पण जसं जसं वर जात होतो तसा दम लागत होता. पाय दुखत होते, घामानं अंग भिजलं होतं. एक क्षण असा आला की वाटलं बस झालं, आता नाही जमत. पण त्याच वेळी मी मागे वळून पाहिलं आणि लक्षात आलं मी खूप पुढे आलो होतो. जीवनही असंच असतं. जेव्हा हार मानावीशी वाटते तेव्हा आपण किती पुढे आलोय हे विसरून जातो. काही तासांच्या संघर्षानंतर मी हरिश्चंद्रगडावर पोहोचलो. समोर होतं प्राचीन मंदिर, शेकडो वर्षांपासून उभं असलेलं. त्या दगडांकडे पाहताना जाणवलं माणूस जातो पण त्याची जिद्द कायम राहते. आणि मग आला तो क्षण ज्यासाठी लोक हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. कोकणकडा, जगप्रसिद्ध कोकणकडा. मी त्या कड्याच्या टोकावर उभा होतो. समोर ढगांचा महासागर होता, खाली खोल दरी, वर निळं आकाश. त्या क्षणी मला जाणवलं मी निसर्गासमोर किती लहान आहे आणि तरीही माझी स्वप्न किती मोठी असू शकतात. त्या दिवशी मला समजलं ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढणं नाही. ट्रेकिंग म्हणजे स्वतःला शोधणं. प्रत्येक चढाई एक संघर्ष असतो, प्रत्येक शिखर एक यश असतं आणि प्रत्येक ट्रेक एक नवीन धडा शिकवतो. सह्याद्रीत फिरताना मला नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आठवतात. या कड्यांवरून, या गडांवरून, या वाटांवरून स्वराज्याचं स्वप्न उभं राहिलं. जर शिवरायांनी अशा कठीण डोंगरांमध्ये इतिहास घडवला तर आपण आपल्या आयुष्यातील अडचणींना का घाबरायचं? त्या दिवसानंतर मी फक्त ट्रेकर राहिलो नाही, मी सह्याद्रीचा विद्यार्थी बनलो. प्रत्येक गड, प्रत्येक किल्ला, प्रत्येक सूर्योदय मला काहीतरी नवीन शिकवू लागला. आज जेव्हा कोणी विचारतं तुला ट्रेकिंग इतकं का आवडतं, तेव्हा मी फक्त एकच उत्तर देतो, कारण हरिश्चंद्रगडानं मला माझी ओळख करून दिली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सह्याद्रीतील क्षण विथ रोशन या चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. नवीन ट्रेक, किल्ले आणि सह्याद्रीतील सुंदर क्षण पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.